शहरातून तडीपार झालेल्या संजय उपाडे याने दारूच्या नशेत बहिणीचा रस्ता अडवून कुऱ्हाड दाखवत धमकी दिली. शिवाय मुडदे पाडतो असे म्हणत बहिणीच्या पर्समधील 1700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले अशी फिर्याद जगदेवी उर्फ संतोषी किसन गुंड वय 50 राहणार संतोष नगर बाळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून उपाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी उपाडे याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात येऊन अशा प्रकारची धमकी देतो अशी माहिती सूत्रांनी दिली. जगदेवी या 6 एप्रिल रोजी दुपारी घराजवळ असताना आरोपीने नशेत कुऱ्हाड घेऊन पैसे दे नाही तर कुऱ्हाड घालून खलास करतो अशी धमकी दिली. यावेळी नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड हवेत फिरवत एकालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणत धमकी दिली. यावेळी फिर्यादी घाबरून घरात जाऊन लपल्यानंतर आरोपीने त्यांचा घराचा दरवाजा लाथा मारून उघडला. शिवाय त्यांचे केस पकडून त्यांच्या पाकिटातील पैसे काढून नेले. शिवाय जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या घटनेचा तपास हवालदार ढोबळे करत आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.